brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि कुठल्याही सवय नसलेल्या दादांची एकच सवय होती, ती म्हणजे काम. ही वॉज अ वर्कोहॉलिक पर्सन. कुठलंही काम दादांनी ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रामध्ये दादांनी उत्तम काम केलं. माननीय पवार साहेबांनी देखील लोक माझे सांगती या पुस्तकामध्ये दादांचं वर्णन करताना लिहिलं आहे, अजितच्या कामांचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची त्याची तयारी, यामुळे त्याच्या नेतृत्वाबद्दल विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे. अजितची ही स्वकष्ट अर्जित कमाई आहे, असं पवारसाहेबांनी देखील त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. दादांनी एक किस्सा सांगितला होता की ते म्हणाले, मी असं ठरवलं होतं की आधी घर बांधायचं, त्यानंतर लग्न करायचं. आणि 1980च्या दशकामध्ये सिमेंटची तीव्र टंचाई होती. आणि मग त्यांनी सांगितलं की काय करायचं. मग त्या काळामध्ये सिमेंटचं रेशनिंग होतं. मग माजी मंत्री अंकुशराव निंबाळकर साहेब यांच्याकडनं त्यांनी कसं सिमेंट मिळवलं, कसं घर बांधलं आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी लग्न केलं. अशा अनेक त्यांच्या जीवनातले गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातनं ते कसे दृढनिश्चयी होते की एकदा जे ठरवलं ते करायचंच, अशा पद्धतीनं त्यांचं खरं म्हणजे कार्य होतं. मला आजही आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आम्हाला कमी सीट्स मिळाल्या, महाविकास आघाडीला चांगला विजय त्या ठिकाणी मिळाला. त्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे जे नेते होतो, मी असेल, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी गांभीर्याने दौरे चालू केले, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल. शिंदेसाहेब आणि मी तर दौरे करत होतो, पण मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सर्वात जास्त फिरलेले अजितदादा होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात नाही, सातत्याने एकेका जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आमदार असतील, त्यांचे सदस्य असतील, कोणी माजी आमदार असतील, यांच्या सभा करायच्या, त्यांचे कार्यक्रम करायचे. त्यातनं त्यांनी पक्षाला एक कॉन्फिडन्स हे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो. पण या बिकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदत्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत. निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेतच. कारण शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळा व्यक्तिगत वेदना आपल्याला बाजूला ठेवून समाज, राज्य याचा विचार करत आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावत राहावं लागतं. मला विश्वास आहे की वहिनी देखील ज्या प्रकारे दादांनी एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली, तशी आपली प्रतिमा तयार करतील आणि त्याच पद्धतीनं दृढतेनं या ठिकाणी काम करतील. खरं तर दादांचा जन्म हा आपल्याला माहिती आहे राहुरी तालुक्यातला होता आणि दादांचे जे मामा आहेत, कदम कुटुंब जे आहे, हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील त्यांचे मामा होते, त्यांचं घर होतं. दादांचं बालपण बऱ्यापैकी मामांच्या घराकडे गेलं असल्यामुळे त्यांच्या त्या कार्याची जाणीव देखील होती. पण दादा मात्र मोठे हे जो काही त्या काळचा काँग्रेसी विचार होता किंवा पवारसाहेबांचं जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वातून ते पुढे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची सुरुवात केली. टोमॅटो लागवड, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत. हे मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी स्वतः वहिनींनी या ठिकाणी
हे सगळं काम करणं, त्याचं मार्केटिंग करणं, बाजारात देखील या सगळ्या वस्तू पोचवणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण जमिनीतनं उठून मोठं होणं म्हणतो, अशा प्रकारचं सगळं कार्य ते त्यांनी केलं. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी या दादांना माहिती होत्या.